नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। आपल्या जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा एप्रिल 2026 चा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये यश मिळालेलं आहे। काही विद्यार्थ्यांना यश मिळालेलं नाही, ते अयशस्वी म्हणजेच ते फेल झालेले आहेत। मग आपण यापूर्वीही आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिलेली होती की रिझल्ट लागल्यानंतर पुनश्च एकदा आपल्याला री एक्झामसाठी म्हणजेच जुलै 2026 मध्ये होणाऱ्या एक्झामसाठी फॉर्म भरता येतात। याच बाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून अधिकृत माहिती समोर आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा एप्रिल 2026 मध्ये अयशस्वी झालेले आहेत म्हणजेच फेल झालेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून 18 मे 2026 पासून फॉर्म भरण्याची लिंक सुरू करण्यात येत आहे आणि त्याची मुदत कधीपर्यंत आहे? 21 मे 2026 पर्यंत। म्हणजेच पुढील 3 दिवस आपल्याला फक्त फॉर्म भरता येणार आहेत। जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, पटकन आपण ज्या अधिकृत संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या ठिकाणी जावा, आपला परीक्षा फॉर्म भरा। आणि मग सर याची परीक्षा कधी होणार? तर याची परीक्षा आपल्या रेग्युलर परीक्षेसोबतच म्हणजेच जुलै 2026 मध्ये परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी शॉर्ट हँड करत आहेत, लघुलेखन करत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून 18 मे ते 21 मे या दरम्यान फॉर्म भरता येतील अशी माहिती समोर येत आहे। म्हणजेच आपल्याला लघुलेखन असेल किंवा संगणक टंकलेखन असेल, दोन्ही परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरता येतील। रिपीटर एक्झाम करिता याची मुदत आहे मित्रांनो 18 मे ते 21 मे। मित्रांनो, अशा खूप साऱ्या अधिकृत माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो किंवा ज्या काही टिप्स असतात त्या सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। अजून तुम्हाला काही अधिकृत माहिती हवी असेल किंवा चॅनलच्या बाबत तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तुम्ही बिनधास्त कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता। जर तुम्हाला माझ्याशी पर्सनली कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्ही ईमेलच्या माध्यमातून करू शकता। अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। सध्या तरी मित्रांनो आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।